मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजची आपली जी कथा आहे या कथेचं नाव आहे तिसरी राणी. राणी माहिती आहे सगळ्यांना, राजाची राणी. राजा होता, त्या राजाला 3 राण्या होत्या. 3 पैकी पहिली राणी त्याची खूप आवडती राणी होती. दुसरी ती पण आवडती राणी होती. आणि जी 3 नंबरची राणी होती की नाही, ती थोडी दुर्लक्षित होती. या तिसऱ्या राणीपेक्षा या दोन्ही राण्यांवरती त्या राजाचा जीव असायचा. त्या मागतील ते जे म्हणतील तसं राजा त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा. या तिसऱ्या राणीवर त्याचं अगदीच दुर्लक्ष होतं. तिघी राजमहालामध्ये राहायच्या. हळूहळू दिवसामागून दिवस गेले. राजाला वाटलं आपण या ज्या 3 राण्या आहेत आपण यांच्यावरती प्रेम करतोय, पण या तिघींचा आपल्यावरती जीव आहे का नाही हे एकदा पाहावं. 3 राण्या त्यांचं आपल्याविषयीचं मत पाहावं. राजाचं हळूहळू वय झालेलं होतं. शेवटच्या क्षणी त्याला वाटलं की आपण या तिघींचंही मत जाणून घ्यावं. म्हणून त्यानं तिघींनाही राजमहालामध्ये बोलवून घेतलं. त्याची जी खूप आवडती राणी होती, पहिली 1 क्रमांकाची, तिला त्यानं बोलवलं आणि विचारलं, राणी साहेब, मी जर या क्षणी मेलो तर तुम्ही माझ्या सोबत याल का? राणी म्हणाली, राजन, मी तुमच्या सोबत नाही येणार, स्मशानापर्यंत येऊ शकते, पण सोबत नाही ना येऊ शकत. वाईट वाटलं राजा. परत दुसऱ्या राणीचा नंबर आला. दुसरीला बोलावून घेतलं. तिला विचारलं, राणी साहेब, आम्ही जर मेलो तर तुम्ही आमच्या सोबत याल का? राणी म्हणे, राजन, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही मेल्यानंतर मी तुमच्या सोबत यावं हे मला काही पटत नाही. फार फार तर मी दरवाजाच्या बाहेर पण पाऊल टाकणार नाही, दरवाजापर्यंत येईल कदाचित. राजाला आणखीन दुःख झालं. आणि मग जी तिसरी राणी होती, जिच्याकडे राजाचं दुर्लक्षित असलेली जी राणी होती, त्या राणीचा नंबर आला, क्रमांक आला. तिला बोलवण्यात आलं. राजाने विचारलं, राणी साहेब, जर आम्ही या क्षणी मेलो, आम्हाला देव आज्ञा झाली, तर तुम्ही आमच्या सोबत याल का? ती राणी म्हणाली, राजन, अहो, तुमच्या सोबत मी कुठे पण यायला तयार आहे. तुम्ही आज या क्षणी जरी तुम्हाला देव आज्ञा झाली, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. मी पण मरायला तयार आहे. राजाला अत्यंत वाईट वाटलं. ज्या 2 राण्यांवरती आपण आयुष्यभर प्रेम केलं, त्या दोन्ही राण्यांचं आपल्यावरती प्रेम नव्हतं. आणि ज्या राणीची आपण उपेक्षा केली, जिच्याकडे दुर्लक्ष केलं, त्या राणीचं आपल्यावर जीवापाड प्रेम होतं. मित्रांनो, या कथेमध्ये जी पहिली राणी आहे, या कथेमध्ये असणारी पहिली राणी म्हणजे आपलं शरीर, जे फक्त आपल्यासोबत स्मशानापर्यंत आहे. यामधली जी दुसरी राणी आहे, ती म्हणजे आपली संपत्ती, पैसा, धन, दौलत, ही आपली दुसरी राणी, जी दरवाजाच्या बाहेर सुद्धा आपल्या सोबत येत नाही. आणि या दोन्ही राण्यांवरती आपण आयुष्यभर प्रेम करतो. तिसरी राणी जी सगळ्यात महत्वाची आहे, जिच्यावर आपण दुर्लक्ष करतो, ती तिसरी राणी म्हणजे आपलं कर्म, जे आपल्या सोबत येतं. आपण म्हणतो कर्म कर्म कर्म. कर्म काय? मित्रांनो, कर्म म्हणजे आपण सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत जे जे काही काम करतो ते म्हणजे आपलं कर्म. म्हणून या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे, आपण नेहमी सत्कर्म केली पाहिजे.
आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, व्यवसाय असेल, शेती असेल, नोकरी असेल, हे काम आपण इमाने आणि इतबारीने केलं पाहिजे. शरीर आणि संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी, नादामध्ये आपल्या कर्मावरती दुर्लक्ष होता कामा नये. नाहीतर त्या राजाप्रमाणे तिसरी जी खरी राणी आहे ना, ही ओळखायला आपल्याला उशीर झालेला असू नये. एवढंच. धन्यवाद.